हॅलो गाईस, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहे अवचितगड फोर्टला आणि माझ्यासोबत आहे वरुण आणि सोबत आहे प्रशांत. तर टोटल आज आम्ही तिघे जण आहोत. व्हिडिओमध्ये आम्ही आलो मेढागावमध्ये. तिथून आपल्याला आता अवचितगडच्या ट्रेक पॉईंटला जायचं आहे. तर आता आम्ही इथे ट्रेनचं सिग्नल लागलं आहे, तिथे थांबलेलो आहोत. आपल्याला जायचं आहे तिकडं मागे. चला तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता डायरेक्ट भेटूया ट्रेक पॉईंट जवळ. तर आता मी इथं आमच्या बॅग वगैरे ठेवून वरती जायला निघालेलो आहोत. तर आता आपण ट्रेकच्या स्टार्ट पॉईंटला आलेलो आहोत. ही जी विहीर आहे ना मागं, हा इथून स्टार्ट पॉईंट आहे. आता तिथून आपण बॅक साईडने ट्रेक स्टार्ट करणार आहोत. जर तुम्ही पण या पावसाळ्यामध्ये इथे यायचा विचार करत असाल तर हा पुण्यापासून 138 किलोमीटर आहे, तसेच मुंबईपासून 109 किलोमीटर आहे. तर तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन रोहा मेढे इथे येऊ शकता. तिथून डायरेक्ट या ट्रेक पॉईंटपर्यंत गाडी येते. नाहीतर जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर मुंबईवरून पनवेल स्टेशनला या, पनवेलवरून ट्रेन पकडून रोहाला या, रोहावरून बस पकडून डायरेक्ट मेढा बस स्टॉपला उतरून तिथून चालत यावं लागेल इकडे ट्रेकपर्यंत. गाईस थोडा वरती आल्यानंतर हवा फुल टाईट झाली दोघांची पण. हे बघा वरुण, सी द व्ह्यू. ह्या पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर नक्की विजिट करा, कारण की मुंबईपासून पण जवळ आहे, पनवेलपासून खूप सुंदर व्ह्यू आहे. त्यामुळं ह्या पावसाळ्यामध्ये नक्कीच विजिट करा. पावसाळा सुरू आहे पण अजिबात पाऊस नाही, ऊन पडते, घाम बघा. वरून तर पार थकलाय. वरून चढशील ना वरती? ऑक्सिजन मास्कची गरज आहे. खूप गरम होते खूप. तरी पण अजून आम्हाला खूप चढायचं. आता आम्ही अर्ध्यात आलोय. प्रशांत पॉवरफुल अजून एकटाच पुढे चाललाय, फुल जोश, हाव द जोश. तर थोडं वरती आल्यानंतर आपल्याला अवचितगड विरगळ स्मारक लागतो इथं. तर आता आपण जरा इथलं इतिहास जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण गडाकडे वरती जाऊया. इथे टोटल 6 विरगल्स आहेत, म्हणजे हिरो स्टोन, जे या अवचितगडाच्या खिंडीमध्ये जे आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले प्राणाची आहुती दिली त्यांचे हे आहेत विरगल, म्हणजे हिरो स्टोन. त्यांच्या पूर्ण दगडामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. जे युद्धाच्या टायमाला आपले बलिदान दिले त्यांचं ह्यामध्ये विरगल बनवले आहेत, म्हणजे की हिरो स्टोन्स. Guys, see the view. चल चल आजा भाई, थकने का नहीं.
तर आपण थोडं वरती आल्यानंतर आता फायनली पायऱ्या लागलेल्या आहेत. तिथून आता आपण दरवाजाकडे पोचणारच आहोत, माझ्या दरवाजाकडं. तर फायनली पोचलेलो आहोत दरवाजाकडे. अशक्य सुंदर सह्याद्री. तर आपण आता महादरवाजा नंतर वरती आल्यानंतर समोरच आपल्याला पहिले एक तोफ बघायला भेटते. आणि ह्या तोफेमध्ये आहे ना अजूनपर्यंत गोला अडकलेला आहे. दिसतोय का असं? तर आपल्याला हा एक दरवाजा लागतो. इथून एक आपल्याला तोफ बघायला भेटते. नंतर त्याच्यानंतर आपण वरच्या भागाला जाणार आहोत. तर थोडं वरती आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं एक तलाव बघायला भेटतो. बट आता पाऊस पडल्यामुळे पाणी पूर्ण आटलेलं आहे. आवाज घुमतोय इथे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर थोडा वरती आल्यानंतर आपल्याला महादेव मंदिर बघायला भेटतो. म्हणजे तलावाच्या पुढे आलं ना की आपल्याला महादेव मंदिर व शिलालेख आहे. गाईस, तर आता मंदिराच्या इथून आम्ही खालच्या भागाला निघालेलो आहोत. जसे आपण खाली येतो टोटल आपल्याला पाण्याचे टाके बघायला भेटतात. टोटल 7 टाके आहेत एकाच जागी पाण्याचे. तर आता आपण मंदिराच्या इथून हे पाण्याचे टाके बघितलेत. आता आपण पाण्याचे टाके बघून मंदिराच्या राईट साईडला हा दरवाजा लागतो, जो ह्या गडाचा मी आता 3रा दरवाजा आहे. आता या दरवाजाने आपण वरच्या भागाला जाणार आहोत. गाईज, हे जे समोर दिसतंय ना रिव्हर, ती कुंडलिका रिव्हर आहे. आणि ह्या किल्ल्याचा मेन म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा वापर केला जायचा की ह्या नदीवरती लक्ष ठेवण्यासाठी. तसेच ह्या प्लस नागोठणा एरिया, पाली एरिया, तसेच समोर जंजिरावरती सिद्धीवर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच रेवदंड्यामध्ये पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. तर आपण आलेल्या रस्त्यापासून थोडा आता वरच्या भागाला येऊया. तिथून वरती आल्यानंतर आपल्याला पहिलीच एक तोफ बघायला भेटते. आणि इथे एक बुरुज आहे. इथे म्हणजे आता झेंडा वगैरे लावलेला आहे. त्या पॉईंटला आपण आलेलो आहोत. टॉप पॉईंट. चल वरती. हो क्रेझी क्रेझी. दिसतोय म्हणजे रोहा कोलाड. त्यामुळे इथून पूर्ण या एरियावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा. तर आता मी इथून खाली उतरून समोर दिसतो ना लाकडी ब्रिज, तिथे जाणार आहोत. आणि त्याला क्रॉस करून आपण पुढच्या साईडला जाणार आहोत. असा बोर्ड दिसतोय तिकडे. लेट्स गो. तर आता आपण वरतून उतरलेलो जिथून झेंडा होता तिथून. आणि हा 4था दरवाजा आहे. आता ह्या दरवाजातून आपण पुढे चाललोय, जो लाकडी ब्रिज आहे तिकडे.
काय तर आता आपण फायनली लाकडी ब्रिज जवळ आलेलो आहोत. सबसे पहला कौन जाएगा? सबसे पहला मैं जाऊंगा, गिरा तो मैं ही करूंगा. जास्त काही खोल नाही, पडलो तर हे बघा खाली थोडीशीच दरी आहे. रिटर्न इथूनच येणार आहे आपण. येस. चला. जास्त नाही आलं ते. एक नंबर आहे, एक नंबर आहे लाकडी ब्रिज. पावसात जेवढा पाऊस पडत असेल तेवढा अजून खूप मजा येईल. आता आपण वरून बघूया कसा येतोय. तेरा वेट ज़्यादा है, संभाल ले. पडशील तुझ्या वजनाने. लाकडी ब्रिज क्रॉस करून मागच्या जो समोर रोहा साईडचा भाग आहे ना, बुरुज, तिकडे जाणार आहोत. तर इकडे थोडा रिस्की आहे, त्यामुळे आपल्या खाली बघून चाला. मोबाईल वगैरे यूज करू नका चालताना, कारण की हे बघा जर इथून घसरला ना डायरेक्ट खाली कडा आहे. आता आपण ह्या साईडला आल्यानंतर आपण आता डायरेक्ट इकडून निघणार आहोत. जे आपण त्या साईडने आलो त्याच्या अपोजिट साईडने खालची त्या साईडला आपण आलेलो त्या साईडला परत. गाईज तर आज पण सत्यानाश झालेला आहे. आज सुद्धा पडलेलो आहे. इंस्टाग्रामला मी नोट्स टाकून येतो की मी आज नवीन ट्रेकला चाललो आणि मी पडतोय. इट्स नॉट गुड यार, नो नजर. तर मगाशी आपण हा समोर झेंडाचं तिथे होतो तेव्हा आपण त्या साईडने आलेलो. आता आपण झेंड्याच्या खालच्या बाजून जात आहोत. ती ही बॅक साईड आहे ही खालची, आणि आता आपण इकडून महादरवाजाकडे जात आहोत. तेच खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला जाता वेळेला एक तोफ बघायला भेटते. तर आपल्यासोबत प्रबलगडला एक कुत्रा आलेला, तसेच इथे आता अवचितगड फोडला सुद्धा माझ्यासोबत दोघे जण आहेत. आम्ही तिघे, त्यांच्या प्रशांत आणि वरून. नाही, प्रशांत आणि वरून आहेतच, आणि अजून दोन माझ्यासोबत हे आहेत, बेबी और बेबा. यांना सुद्धा इंस्टाला फॉलो करा, baby_24. तर आता आपण पुन्हा आपल्या महादरवाजाकडे पोचलेलो आहोत. पण आता आपण इकडून किल्ल्याच्या ह्या भागाला जाणार आहोत, महादरवाजाच्या मागच्या बाजूला. चालतं आता डायरेक्ट तिकडे गेल्यानंतर भेटूया. गाईज, सी द बॅक साईड व्ह्यू. पण एवढा पावसाचा मोसम तयार झालेला, पण पाऊस काय पडला ना. आम्ही लय वाट बघत होतो पावसाची. आमच्या समोरून बाजूच्या डोंगरावर पडतं, पण आमच्या इथं काही येत नाही. गाईज देखा, पाण्यांवरती प्रेम बघा, प्राण्यांवरती प्रेम. तर आता आपण शेवटचा बुरुज बघून आता आम्ही गडाखाली उतरायला सुरुवात केलेली आहे. तर आपली व्हिडिओ आज आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आता पावसाला पण सुरू झाला आहे, त्यामुळे खूप खतरनाक ट्रेक आणि वॉटरफॉलचे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करा, कारण की लवकरात लवकर तुमच्याकडे व्हिडिओ पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडत असाल तर कमेंटसुद्धा करा की मी अजून काय माझ्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करू शकतो. चला तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.